चला तर आज झणझणीत असे डुबुक वडे बनवू. तर सगळ्यात आधी आपण वड्यांचे प्रिपरेशन करून घेऊ. तर इथे वडे बनवण्यासाठी मी 1 वाटी बेसन घेतलं आहे. त्याच्यामध्ये लसूण आणि मिरची कुटून घातली आहे, चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर, हळद, धनी पावडर आणि थोडेसे जिरे घालून थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये मळून घ्यायचं आहे. तर जसं आपण भज्यांसाठी वगैरे बॅटर बनवतो तसंच करायचं आहे. त्याच्यानंतर वाटणाची तयारी करू. तर तव्यावरती मी थोडंसं तेल घातले, 1 चमचा धनी, 1 चमचा हरभऱ्याची डाळ आणि किसलेलं खोबरं परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडंसं अजून तेल घातलं आहे, त्याच्यामध्ये 1 मीडियम साईजचा कांदा, थोडेसे खडे मसाले, त्यानंतर लसूण आणि अद्रक आणि लाल मिरची चांगली परतून घ्यायची आहे. थोडासा टोमॅटो आहे तो यामध्ये परतून घ्यायचा आहे. आणि आता हे वाटण थंड झालं की आपण हे मिक्सरला वाटून घेऊ. तर मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी घालून याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कढईमध्ये मी 5 ते 6 चमचे तेल घातले, 1 चमचा जिरं, लसूण, अद्रक आणि मिरचीची पेस्ट आहे ती परतून घेतली आहे आणि त्यानंतर त्यामध्ये वाटण घातलं आहे. वाटण आता चांगलं 5 ते 10 मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे. काही सुके मसाले यामध्ये घातले आणि चवीनुसार मीठ घातलं आहे आणि चांगलं तेल सुटलं की यामध्ये आपण गरम पाणी ॲड करून घेऊ. आता पाण्याला थोडीशी उकळी आली की यात आपण डुबुक वडे सोडून देऊ. तर अगदी मीडियम साईजमध्ये आपल्याला हे डुबुक वडे सोडायचे आहेत. तर भाजी जी आहे ती आपल्याला जवळपास 20 मिनिटासाठी चांगली शिजवून घ्यायची आहे, म्हणजे वडे आणि आपली ग्रेव्ही दोन्ही अगदी व्यवस्थित शिजलं पाहिजे. तर तुम्ही बघू शकता किती छान अशी तरी आपल्या वड्यांवरती आलेली आहे. थोडंसं झाकण लावून वाफ काढून घ्यायची, वरतून कोथिंबीर घालून छान असं गार्निश करून घ्यायचं आणि ज्वारी आणि बाजरीच्या भाकरीसोबत तुम्ही ही भाजी एन्जॉय करू शकता.